अमित शहा भाजपचे 13वे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केली घोषणा। केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल। विकास दर 5.4 ते 5.9% पर्यंत राहण्याचा अंदाज। विरोधी पक्षनेते पदासाठी आता काँग्रेस आक्रमक सभापतींना भेटून 60 सदस्यांच्या सहीचं दिलं पत्र। नाशिक कारागृहात पाण्याच्या टाकीत सापडला कैद्याचा मृतदेह। इतर कैद्यांनी हत्या केल्याचा संशय। सलमान खान अडचणीत, काळवीट शिकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली नोटीस। आणि विठुनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी। मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची महापूजा, तर यंदाचे मानाचे वारकरी ठरले कर्नाटकचे शेळके दाम्पत्य। जय महाराष्ट्र, मी सुवर्णा जोशी। आज आषाढी एकादशी आहे। एक महत्त्वाचा मुद्दा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज लोकसभेमध्ये मांडला गेला। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आली ती म्हणजे अमित शहा यांच्या नावाची भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ही घोषणा सुद्धा काही वेळापूर्वीच करण्यात आलेली आहे। राजनाथ सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे। राजनाथ सिंह यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शहा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी उपस्थित होते। अमित शहा नरेंद्र मोदींचे हे अत्यंत जवळचे मानले जातात, निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। राष्ट्रीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदींच्या नावाचा दबदबा निर्माण झाल्यानंतर शहा यांच्या नावालाही वजन प्राप्त झालंय। लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अमित शहा यांनी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्याच कामगिरीच्या आधारावर आता त्यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झालेली आहे। शहा यांनी गुजरातचं गृहमंत्रीपद म्हणून गृहमंत्रीपदी सुद्धा ते विराजमान झालेले आहेत। त्यांनी गृहमंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची निवड झालेली आहे। राजनाथ सिंग यांनी तशी घोषणा केली। लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राज्य होतं ते म्हणजे उत्तर प्रदेश, आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सगळा दबदबा निर्माण करण्यासाठी म्हणून दिवसरात्र एक करण्याचं काम अमित शहा यांनी केलं। आणि त्याच कामगिरीच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशा चर्चा गेले अनेक दिवस रंगत होत्या, आणि त्याचीच घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली हे आपण पाहतोय। आज से और अभी से श्री अमित शाह अब भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में अब जिम्मेदारी का निर्वाह करेंगे। अमित शाह का परिचय देने की आवश्यकता नहीं है। मैं यह कह सकता हूं कि काल्पनिक क्षमता के धनी हैं अमित शाह जी, और साथ ही साथ ऑर्गेनाइजेशनल स्किल, संगठनात्मक कुशलता जो चाहिए संगठन को चलाने की, वह भी उनके अंदर है। और साथ ही साथ प्रबंधन के मामले में यानी मैनेजमेंट स्किल भी जो हम कहते हैं, कभी कभी किसी कामयाबी को हासिल करने के लिए जिसकी आवश्यकता होती है, वह मैनेजमेंट स्किल भी उनके अंदर है। और उत्तर प्रदेश में प्रभारी रहते हुए जिस प्रकार की शानदार सफलता उन्होंने उत्तर प्रदेश में दिलाई है, मैं कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी के इतिहास में उत्तर प्रदेश में वैसी शानदार सफलता कभी नहीं हासिल हुई है। इसीलिए हम सभी ने सोच विचार कर यह फैसला किया कि अब राष्ट्रीय अध्यक्ष की जिम्मेदारी श्री अमित शाह जी की हो। और अमित शाह ने अपनी योग्यता उत्तर प्रदेश के चुनाव में प्रदर्शित की है, लेकिन जहां तक मैं जानता हूं बीजेपी को, वो संगठन से चलने वाली पार्टी है। व्यक्ति का योगदान होता है, लेकिन केवल व्यक्ति का ही नहीं होता। संगठन मजबूत है। कोई अध्यक्ष तो एक ही व्यक्ति बनेगा, लेकिन संगठन में कार्य करने वाले अनेक लोग होते हैं। उन सब के परिश्रम से और कर्तृत्व से पक्ष बढ़ता है।
आपण सातत्याने एक शब्द चर्चेत आणतो आहोत गेले 2-4 दिवस, इकॉनॉमिक सर्व्हे. इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आपण जर बघितलं आर्थिक सर्वेक्षण अहवाल, मागच्या पूर्ण वर्षाची आर्थिक परिस्थिती काय राहिली त्यावरनं हा जो अहवाल आहे तो मांडला जातो, ज्याला इकॉनॉमिक सर्व्हे आपण म्हणतो. यंदा आर्थिक विकास दर हा 5.4 ते 5.9% राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडलेला आहे. वित्तीय तूट 4.5% असेल, तसंच ती कमी होण्यासाठी आणखी किमान 2 वर्ष लागतील असा अंदाज अरुण जेटलींनी वर्तवलाय. त्यामुळे आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री काही कठोर निर्णय घेतील का आणि सामान्यांना दिलासा मिळेल का, असे काही निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे. मात्र याच आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून उपाययोजना काय करणं अपेक्षित आहे हे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. Madam Speaker, I beg to lay on the table a copy each of the following papers, Hindi and English version, Economic Survey 2013-14, Economic Survey 2013-14, Statistical Appendix. Fiscal deficit for this year is projected at 4.5 and requires a downward movement over the next 2 years. वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि त्या उपाययोजना उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या जातील असं आपल्याला दिसतं आहे. आता नेमकं काय घडतं उद्याच्या अर्थसंकल्पातच कळेल. मात्र आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे त्याविषयी विशेष करून आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. मात्र काही बातम्यांसाठी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटतोय. यंदा आर्थिक विकास दर हा 5.4 ते 5.9% राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. वित्तीय तूट 4.5% असेल तर ती कमी होण्यासाठी आणखी किमान 2 वर्ष लागतील असा अंदाज अरुण जेटली यांनी वर्तवलाय. त्यामुळे आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री काही कठोर निर्णय घेतील का आणि सामान्यांना दिलासा मिळेल असे काही निर्णय घेतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे मागच्या पूर्ण वर्षातली तीचा अहवाल म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल. एकतर महागाई कमी होईल येत्या 2 वर्षामध्ये असं या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पाहणीचा निष्कर्ष असं सांगतो. त्याच्यानंतर परकीय गंगाजळी जी आहे ती वाढण्याची शक्यता सुद्धा या निष्कर्षामध्ये व्यक्त केली गेलेली आहे आणि वित्तीय तूट जी आहे ती कमी असेल 4.5% इतक्या वेगानं ती कमी होईल असंही यामध्ये वर्तवलं गेलं. या सगळ्याविषयीचे अर्थ जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज लोकसभेमध्ये सादर झाला. Fiscal deficit for this year is projected at 4.5 and requires a downward movement over the next 2 years. आपण जाणून घेणार आहोत हा इकॉनॉमिक सर्व्हे नेमका असतो काय, कशासाठी असतो आणि त्यामध्ये जे काही आज निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत त्याचा उद्याच्या अर्थसंकल्पावर कसा परिणाम होणार आहे, उपाययोजना काय दिसून येतील अर्थसंकल्पामध्ये. आणि त्यासाठी अर्थतज्ञ वसंत कुलकर्णी आपल्याशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आपल्याशी बोलणार आहेत आणि शेखर सावरबंधे हे शिवसेनेचे नागपूरचे अध्यक्ष आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये मी स्वागत करते. आपण बोलणार आहोत आर्थिक सर्वेक्षण अहवालाविषयी. थोडासा किचकट विषय म्हणून तो आपण समजून घेणार आहोत आणि मग त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी वसंत कुलकर्णी आपल्याकडेच येते. जसं मी म्हटलं ढोबळ मनाने की मागच्या वर्षीची आर्थिक परिस्थिती काय होती याचं प्रतिबिंब या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये आलेलं असतं. हे आमच्या दृष्टीने ढोबळ सोपी भाषा तुम्ही कसं याचं विश्लेषण करू शकाल किंवा व्याख्या देऊ शकाल? अर्थसंकल्प जो असतो त्याच्यामध्ये रेव्हेन्यू रिसीट आणि कॅपिटल रिसीट असा 2 प्रकार असतो.
रेव्हेन्यू रिसीट म्हणजे महसुली जमा आणि कॅपिटल रिसीट म्हणजे भांडवली जमा आणि त्याच्यासमोर काही खर्च केलेले असतात. हे खर्च अनुदानं, सरकारचा खर्च, पगारावरती खर्च झालेले असतात आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये खर्च झालेले असतात. तेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे 2 प्रकारचे ते खर्च असतात. तर या जमा खर्चाचा ताळेबंद म्हणजे आपला अर्थसंकल्प, की सरकारला आवश्यक असलेला सरकार पैसा कुठून आणणार, करातून किती उत्पन्न मिळणार, जी तूट आहे त्याच्यासाठी ते बाहेरून काही व्याजाने पैसे घेणार का, हा एक त्याच्यामध्ये भाग दाखवलेला असतो. आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा साधारण एप्रिल महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पाच्या आधी प्रस्तुत करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे यावेळेला व्होट ऑन अकाउंट्स हा निवडणूक पुढे असल्यामुळे मागील सरकारने अर्थसंकल्प मांडला नव्हता. तो अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे, म्हणून आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे साधारण ज्या वेळेला फेब्रुवारीमध्ये हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जातो तेव्हा तो 9 महिन्यासाठी असतो आणि आता तो आर्थिक सर्वेक्षण अहवाल जुलै महिन्यात येतोय. त्यामुळे आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये काही गोष्टी घडल्या त्याचं प्रतिबिंब या अहवालामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. नक्की काही नोंदी आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये आलेल्या आहेत त्या समोर येत आहेत. तर साधारण जे सांगितलं जातंय की अर्थव्यवस्था 5.4 ते 5.9% इतक्या गतीनं दिसून येईल बदलताना. तर तो जो एक मुद्दा मांडलाय त्याविषयी म्हणजे विशेष काय सांगाल? 2 वर्षामध्ये म्हणजे आर्थिक वर्ष 2011-12 आणि 12-13 या 2 वर्षामध्ये अर्थव्यवस्था 5% पेक्षा कमी गतीने वाढत होती. याला अनेक घटक कारणीभूत होते. एक अमेरिकेत आलेली मंदी, की आपल्याकडे त्यामुळे निर्यात प्रधान जे उद्योग आहेत त्या उद्योगांवरती त्याचा परिणाम झाला आणि सरकार एकूणच आपली अर्थव्यवस्था कमी गतीने वाढत असल्यामुळे सरकारची करसंकलनसुद्धा कमी झालं. आता हे करसंकलन कमी झाल्यामुळे सरकारने बाजारातून जास्त पैसा उचलला. आज सगळ्यात मोठा कर्जदार भारतामधला हा भारत सरकार आहे. भारत सरकारवरती 40 लाख कोटीचं कर्ज आहे. तर हे कर्ज रिझर्व्ह बँक नियंत्रित करत असते आणि हे कर्ज जसा कर्जाचा दर म्हणजे कर्जाचं प्रमाण वाढत जातं तसं व्याजाचे दर वाढतात, उद्योगांना पैसे मिळत नाहीत किंवा त्यांना चढ्या दराने घ्यावा लागतात. याचा सर्व परिणाम अर्थव्यवस्था संथ गतीने वाढण्यामध्ये झाली. म्हणून या 2 वर्षामध्ये की जे प्रामुख्याने तिथे म्हटलेलं आहे 2010 साली आपल्याकडे म्हणजे जे या आधीचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते सुब्बाराव, म्हणजे यालाच म्हणतात का विकास दर जो आहे तो इतका 5.4 ते 5.9 इतक्या गतीने किंवा जीडीपी मधली ग्रोथ हे या म्हणजे तुमची अर्थव्यवस्था काय कुठल्या गतीने वाढली म्हणजे त्याचं प्रतिबिंब असतं. बरं हरीश रोके पहिल्याच मुद्द्यावर येते की जो काही विकास दर 5.4 ते 5.9% वाढेल असं म्हटलंय, यावर काय प्रतिक्रिया द्याल पहिली आपली काँग्रेसकडून? हे सगळी भविष्यवाणी असते. वाढलं तर चांगलं आहे ना. एक गोष्ट आहे मी आपल्याला सांगतो की UPAचं सरकार 10 वर्षासाठी होतं 2004 पासून 2014 पर्यंत आणि 2014 मध्ये UPAचा पराभव झाला म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला. आपण जर पाहिलं तर UPA 1 2004 पासून ते जवळजवळ सातत्याने कंटिन्युअसली 7 वर्ष हा काही छोटा पिरियड नाही. ह्या 7 वर्षामध्ये विकासाचा दर जो होता तो 8 पासून 8.5 पर्यंत 9% काही वेळेला जाऊन पोचलेला होता. मग त्यावेळेला असलेली देशांतर्गत परिस्थिती किंवा देशाच्या बाहेरची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती देशाचा जो विकास असतो तो विकास अवलंबलेला असतो. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो. आता अर्थतज्ञ म्हणाले की 11, 12, 13 या 2 वर्षामध्ये साधारणपणे जागतिक मंदी होती आणि ह्या जागतिक मंदीचा परिणाम जो आहे तो मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या वरती झाला. म्हणजे आज जी आहे अमेरिकेच्या बरोबर टक्कर घेणारी महासत्ता म्हणून आपण चीनचा उल्लेख करतो, त्याच्या पाठोपाठ आपण आहोत. वर्ल्ड बँकेने सुद्धा जाहीर केलेलं आहे की आज जगातली 3री महासत्ता जी भारत देश आहे
आपण किती जरी काँग्रेसला शिव्या दिल्यात किंवा मनमोहन सिंगांना शिव्या दिल्यात तरी या देशाला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या स्थानावरती घेऊन जाण्याचं काम जे आहे ते मनमोहन सिंग आणि माननीय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या त्या UPA आघाडीने केलेलं आहे. तर हा जो एक साधारणपणे हा जो मधला गेले 2 वर्ष जे आहेत त्या 2 वर्षांमध्येच हा विकासाचा दर जो आहे तो खाली आलेला आहे. आणि या वर्षामध्ये साधारणपणे अर्थतज्ञ माझ्याबरोबर बसलेला आहे, की मी काय अर्थतज्ञ नाही आहे, एक सामान्य कार्यकर्ता आहे. तर माझी काही निरीक्षणं आहेत, त्या निरीक्षणाप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणून किंवा जनतेमधला एक प्रतिनिधी म्हणून आजही आपल्या देशाची GDP जो ग्रोथ आहे तो साधारणपणे 4.9 पर्यंत आज आहे. आणि तो जर वाढणार असेल 1% 5.9 पर्यंत जाणार असेल तर त्यांचं कौशल्य आहे. आणि एक गोष्ट आहे एक गोष्ट आहे की आज एक गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे की गेल्या 25 वर्षामध्ये कधीही कुठल्या सरकारला आघाडीला एवढं बहुमत मिळेल ना. आज भारतीय जनता पक्षाला 283 जागा मिळालेल्या आहेत, त्यांचंच ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आहे. आणि त्यांचे मित्रपक्ष आणि सत्तेच्या मागून फरफटत जाणारी अशी सगळी काही मंडळी जी आहे ह्या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर आज जवळजवळ 400 सदस्य त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि त्यामुळे त्यांना कोणी अडवणार नाही आहे. मनमोहन सिंगांना लकवा झालेला पंतप्रधान वगैरे ही मंडळी त्यावेळेला म्हणत होती निर्णय घेऊ शकत नाहीत वगैरे वगैरे सगळं जे आहे हे म्हणत होती. परंतु त्यावेळेला त्यांना निर्णय घेत असताना त्यांच्या निर्णय क्षमतेवरती कोणाचा तरी दबाव होता आणि आघाडी असते किंवा युती असते त्यावेळेला ह्या गोष्टी अपरिहार्य असतात. परंतु आज अरुण जेटली साहेब किंवा नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही कडू गोळ्या देणार आहोत किंवा कडू इंजेक्शन देणार आहोत किंवा काय काय वगैरे जे काही सांगितलं ते त्याने करून दाखवावं. मी एवढंच म्हणेन की आज जो ग्रोथ आहे तो 5.9 कशाला, आम्ही तर 9 पर्यंत घेऊन गेलेलो होतो. तिथपर्यंत जर घेऊन गेले आम्ही त्यांचं अभिनंदन करू. बरं, आपल्याला वसंत कुलकर्णी पटतंय 7 वर्ष विकास दर हा 8.5 ते 9% नेला होता, पहिले 7 वर्ष 2004 नंतरची. आणि जागतिक मंदी गेले काही वर्ष आली त्यामुळे की ज्या वेळेला विकास दर आम्ही नेला 9% आणि खाली आला तो जागतिक अर्थव्यवस्थेमुळे, म्हणजे गुण आहेत ते आमचे आणि वाण आहेत त्याला दुसरा कोणतरी जबाबदार. हे काँग्रेसचं धोरण चुकीचं आहे. हा जो अर्थव्यवस्था घटली त्याला सगळ्यात मोठी अनुदानं हीच जबाबदार आहेत. अर्थात ती त्यांची राजकीय भूमिका आहे. तेव्हा लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलीही भूमिका घेण्याची मुभा आहे, तशी ती त्यांनी घेतली. खैरातांवरती अनुदानांची केलेली खैरात, मनरेगा, फ्युएल सबसिडी या सगळ्यांनी देशावरच्या कर्जाचा बोजा वाढला. आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये 2 घटक असतात, एक सरकार आणि एक खाजगी उद्योगांना कर्ज मिळाली नाहीत किंवा म्हणजे रिझर्व्ह बँकेला जेव्हा रिझर्व्ह बँकेने सरकारला सांगितलं की तुम्ही कर्जाचं प्रमाण कमी करा आणि रिझर्व्ह बँकेने सरकारने ऐकलं नाही तेव्हा रिझर्व्ह बँकेला दर वाढवण्याला पर्याय राहिला नाही आणि 4% असलेला आपला रेपो दर आज 8% न्यावा लागलेला आहे. आणि ज्या मागील गव्हर्नर यांच्यावरती टीका झाली की 16 वेळा दर वाढवला, तर 16 वेळेला दर वाढवावा लागला कारण सरकारच्या कर्ज उचलण्याला कुठेतरी अंकुश घालणं आवश्यक होतं. आणि रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या मर्यादित धोरणांचा, मर्यादित अस्त्रांचा वापर करून त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न केला. नवीन रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आलेत त्यांनी आल्या एक समिती नेमली. त्यांचे डेप्युटी गव्हर्नर होते उर्जित पटेल आणि उर्जित पटेल यांनी एक रोडमॅप ज्याला म्हणू किंवा मार्गदर्शन तत्व घालून दिली आहेत की 2017-18 मध्ये महागाईचा दर 4% आणणार आहे. म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये पहिला 8%, दुसऱ्या वर्षात 6% आणि तिसऱ्या वर्षात 4%. आणि आज जो अर्थसंकल्प म्हणजे आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की पुढच्या 2 वर्षात महागाईचा दर कमी होईल. बरोबर आहे. महागाईचा दर कमी झाला की आपोआप लोकांकडे पैशाची बचत वाढते. आता तुम्ही GDP म्हणालात तर 2011-12 मध्ये GDP टू सेव्हिंग हा रेट
38% होता तो 2013-14 मध्ये. आता हे सगळं लिहिलेलं असेल आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये की 2013 मध्ये GDP टू सेव्हिंग हा 30% घट, म्हणजे आपल्या जी इंडियन इकॉनॉमी ही बचत करणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. 8% बचतीचा दर घटणं हे नक्कीच कुठेतरी धोक्याची घंटा आहे. महागाई कमी झाली तर लोकांच्या हातामध्ये 4 पैसे उरतील, बचत होईल आणि एकूणच देशाच्या भांडवली प्रकल्पांसाठी किंवा देशाच्या भांडवल निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल. पण हरीशजी, जसं वसंत कुलकर्णी म्हणाले की तुम्ही जर 7 वर्ष विकास जर तुमचा 9% नेलात याचं जर कौतुक करता, तर जागतिक मंदीमुळे किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे जर तो कमी झाला असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी तुमचीच आहे. ही अर्थतज्ञ मंडळी जी आहेत त्यांचा आकड्याशी संबंध असतो आणि आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये वावरणारी मंडळी असल्या कारणामुळे आमचा माणसाशी संबंध असतो. आता इथे काही विद्वान मंडळी सांगून जातात की मुंबई शहरामध्ये 5 रुपयामध्ये जेवण मिळतं किंवा नियोजन आयोगाच्याकडून ज्या वेळेला UPAचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की बस याच्यामध्ये 27 रुपये वगैरे आणि 42 रुपये असं. आता परत आता एकदा C. रंगराजन कमिटीचा रिपोर्ट आला आहे, त्याच्यामध्ये त्याने म्हटलं की 32 रुपये शहरामध्ये आपलं ग्रामीणमध्ये आणि 47 रुपये शहरामध्ये ज्याचं उत्पन्न आहे तो दारिद्र्य रेषेच्या वरचा आहे. आता हे सगळे आकडेवारीत वगैरे ठीक आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. आता याने असं म्हटलं की जी मोठी अनुदानं वगैरे दिलेली आहेत त्या अनुदानांच्यामुळे कळलं का नाही, हे नेहमी विचार करत असतात तो कॉर्पोरेटचा विचार करत असतात. आम्ही तो विचार करतो तो सामान्य माणसाचा करतो आणि त्यामुळे सरकार जे आहे ते सामान्य माणसासाठी आहे. कॉर्पोरेट ठीक आहे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण उद्योगधंद्यामध्ये वाढवणारे जे उद्योगपती आहेत त्यांचा मुनाफा किती वाढला पाहिजे आणि मग सर्वसामान्य गरीब माणसासाठी काय केलं पाहिजे. आता ज्या वेळेला यांचा जो रोग होता, मुख्य रोग जो होता वसंतरावांचा, तो मला दिसला की तो मनरेगावरती होता. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा मनरेगावरती नाही, हरीशजी मुद्दा असा होता की वित्तीय शिस्तच लावली गेली नाही आपल्या सगळ्या सर्वसामान्यांना. त्यामुळे प्रश्न एक गोष्ट आपल्याला सांगतो, वित्तीय शिस्त जर आम्ही लावली नसेल तर आता तुम्हाला मेजॉरिटी मिळालेली आहे ना, भारतीय जनता पक्षाला मेजॉरिटी मिळालेली आहे, जवळजवळ ॲब्सोल्यूट मेजॉरिटी नव्हे तर 2/3 मेजॉरिटी मिळालेली आहे. आम्ही शिस्त नाही लावली, तुम्ही शिस्त लावा ना. आता आपण पाहिलं अगदी नजीकच्या काळामधलं एक उदाहरण पाहिलं की 14.2 एकदम ती भाडेवाढ केली. म्हणजे 4 दिवसावरती रेल्वेचं बजेट होतं आणि त्याच्या अगोदर ती भाडेवाढ केली आणि मग ती भाडेवाढ मागे पण घेतली. आता हा जो सगळं जे काही मधल्या काळामध्ये झालं हे कशाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःला खंबीर असं म्हणता आणि तुम्ही लकवा झालेलं सरकार होतं त्याच्या जागावरती अतिशय क्रांतिकारी सरकार आलेलं आहे असं ज्या वेळेला म्हणता, वेगळाच विषय, आपण त्यावर वेगळी चर्चा करू. सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तुम्ही जे निर्णय घेता ते सगळे निर्णय अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत. आणि एक मी आपल्याला सांगतो सुवर्णा की आता काँग्रेस किती वेळ करत बसणार आहात तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना की काँग्रेसने वाईट केलं, आता तुम्ही चांगलं करा, कारण तुम्ही स्लोगनच दिलेली आहे की अच्छे दिन. साहेब 2013चा आहे, त्या काळामध्ये काँग्रेस होती तेव्हा याचं पितृत्व काँग्रेसनेच स्वीकारलं पाहिजे, ते दुसऱ्यावरती कोणावरती ढकलू शकणार नाही. वसंतराव कुलकर्णी साहेब, एक पद्धत असते डिबेटची, तुम्ही बोलत असताना मी गप्प बसलो, आता मी बोलत असताना तुम्ही गप्प बसायचं आणि नंतर मग तुमची वेळ आली की मी जे काय म्हटलं त्याला तुम्ही उत्तर द्यायचं. तर एकच मला सांगायचं, पितृत्व आमचं हो, आम्ही घेतलं ना ते पितृत्व आणि म्हणून तर लोकांनी आम्हाला घरी बसवलं, आम्ही तेही मान्य केलं. आता तुम्हाला दातृत्व लोकांनी दिलेलं आहे, त्याचा उपयोग करा आणि ज्या काही आम्ही चुका केल्या त्या दुरुस्त करून पुढे जा ना, आम्ही कुठे नाही म्हणतो. नक्कीच, आणि त्या सुधारणा आपल्याला कशा दिसणार आहेत अर्थसंकल्पात ते पाहायचं. आर्थिक सर्वेक्षण अहवालाविषयी बोलतो आहेत, अजून काही मुद्दे जे आहेत ते स्पष्ट करून घ्यायचे आणि त्यावर चर्चा घडवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया याच अपेक्षांचा अर्थसंकल्प या कार्यक्रमात.
अपेक्षांचा हा अर्थसंकल्प आहे। आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला गेलेला आहे आणि त्या आर्थिक सर्वेक्षण अहवालावर आपण चर्चा करतो आहोत। काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आपल्याबरोबर आहेत चर्चेसाठी। अर्थतज्ञ वसंत कुलकर्णी आपल्याला आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे तो उलगडून सांगतायत। मात्र भाजपच्या नेत्यांना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं होतं चर्चेसाठी। अर्थसंकल्प जो आहे त्याविषयी आम्ही बोलू। आता आर्थिक सर्वेक्षणाविषयी, आर्थिक सर्वेक्षण अहवालाविषयी काय बोलायचं अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत। कदाचित इतका गांभीर्यानं हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल भाजप स्वतः घेत नसावी। मात्र आपण चर्चा करूया या सगळ्या संदर्भात। वसंत कुलकर्णी, आपण बघतोय वित्तीय तुटी संदर्भात चर्चा या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये झालेली आहे। 4.5% इतक्या पर्यंत वित्तीय तूट होईल असं म्हटलंय। अर्थ काय याचा आणि कसे त्याचे पडसाद उमटतील? आपण सुरुवात करताना जसं म्हटलं की अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा म्हणजे कर आणि करोत्तर, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, कराद्वारे सरकारला मिळणारा महसूल आणि सरकारने केलेले खर्च यांचा ताळमेळ साजलेला असतो। वित्तीय तूट याचा अगदी सोपा सरळ अर्थ म्हणजे 100 रुपये जमा आणि 120 रुपये खर्च, तो 20 रुपये वित्तीय तूट। तर ही वित्तीय तूट जीडीपीच्या 4% आतमध्ये असावी। आता असं आहे की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमी किंवा ग्रोईंग इकॉनॉमी म्हणतात त्यावेळी एकतर पहिली गोष्ट की तुमचा जमा आहे तेवढा खर्च असावा, परंतु ज्या अर्थव्यवस्था वाढत आहेत, डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत, त्यांच्यामध्ये ही वित्तीय तूट चालते असा एक समज आहे। पण ती किती मर्यादित असावी हाही एक, कारण जेव्हा अर्थव्यवस्था वाढत असते तेव्हा सरकारचा खर्चही वाढत असतो। धरणं बांधली जातात, नवीन रेल्वे रोड टाकले जातात, या सगळ्यासाठी खर्च होतो। तेव्हा तो खर्च करण्यासाठी सरकारला आणखीन कर्ज काढावं लागतं। तर ज्यावेळेला वित्तीय तूट 4.9% 2012-13 मध्ये होती, 13-14 मध्ये सरकारने ती 4.3 म्हणजे 4.3 इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला। पण तो प्रयत्न करताना त्यांनी काही आपले निर्गुंतवणूक केली, त्याच्यानंतर वेगवेगळे उपाय योजले, त्यांनी ती तूट नियंत्रणात आली। याचाच अर्थ ही वित्तीय तूट किंवा फायनान्शियल कॅड ज्याला म्हटलं जातं, करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे ह्या वर्षाचा जमा ह्या वर्षाचा खर्च त्याच्यापेक्षा कितीपेक्षा खर्च जास्त आहे, ती म्हणजे वित्तीय तूट। नक्की अजून एक दोन मुद्द्यांकडे आपल्याशी बोलायचं आहे। मात्र हरीश रोगे, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल आलाय। आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये जे आलेलं असतं ते कुठेतरी प्रतिबिंबित होत असतं अर्थसंकल्पामध्ये। तर अर्थसंकल्पाकडनं यावेळच्या काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही, आर्थिक सर्वेक्षण जे आलेलं आहे ते 13-14चं बरोबर, त्याच्यावर उपाययोजना करून ते जे काही बरं वाईट केलं ते एक परिमाण आपण धरू, बरोबर, आणि त्या परिमाणावरती आम्ही किती पुढे जाणार आहोत, कशा उपाययोजना कराव्या लागतील, कशा आम्ही उपाययोजना, काय निर्णय आम्ही करणार आहोत, म्हणजे त्याला आपण रोडमॅप म्हणू, त्यांचा रोडमॅप ते ठरवणार आहेत। आता मी अगदी सुरुवातीला सांगितलं राजकारण वगैरे याचं नाही, कळलं का नाही, परंतु तुम्ही लोकांच्या अपेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये वाढवलेल्या होत्या। तुम्ही 2 महिन्यापूर्वी, फार काळ गेलेलं नाही आहे, 2 महिन्यापूर्वी आपण त्या लोकसभेच्या निवडणुकींच्या मध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी बोलत असताना पाहिलेलं होतं आपण, अच्छे दिन आएगे, अच्छे दिन आएगे। मग आता लोक विचारत आहेत की तुम्ही जे अच्छे दिनचं जे स्वप्न दाखवलेलं होतं ते काय, ते साकार करा। आता तुम्ही असं सांगू नाही शकत की त्यांनी ते केलं होतं म्हणून मला हे करता येत नाही। मग काय आर्थिक परिस्थिती होती, देश नक्की कुठे आहे, हे सगळं गृहीत धरून आम्ही अच्छे दिन किती दिवसाने आणणार आहोत, किती महिन्याने आणणार आहोत किंवा किती वर्षाने आणणार आहोत ते तुम्ही सांगायला पाहिजे होतं। तुम्ही सांगितलं आमचं सरकार आलं की आम्ही अच्छे दिन आणणार आहोत, आणि त्यामुळे आज लोकांच्या अपेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। मग ते तरुण वर्ग असेल, मोठा, अपेक्षित नाही का तुम्ही इतकी वर्ष, म्हणजे UPA 1 आणि UPA 2 चा कार्यकाळ इतकी वर्ष झाला, आता अपेक्षित नाही का हे की काही कालावधी लागणारच, तो किती महिन्यांचा किंवा वर्षांचा असेल? एक लक्षामध्ये घ्या, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरची ते सगळे जे घडलंय ते काँग्रेसनेच घडवलंय की
आज तिसरी महासत्ता जी आहे हे कदाचित अर्थतज्ञ माझ्याशी सहमत होणार नाही, पण देशातली सर्वसामान्य माणसं जी आहेत, लोक आहेत, ते नक्कीच त्याच्याशी होतात. आज जी तिसरी महासत्ता ज्या वेळेला होते आहे भारत देश, तेव्हा त्याला कोण जबाबदार आहे? कोणी केलं तर काँग्रेसने. अहो, ज्या वेळेला आमचा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला 36 कोटी लोकांचं पोट भरण्यासाठी आम्ही अमेरिकेतून मिलो आणत होतो. आज आम्ही 125 कोटी लोकांचं पोट भरून आज गोडाऊनं भरून ठेवलेली आहेत. आणि म्हणून आमच्या अर्थमंत्र्यांना सांगावं लागतं की समजा निसर्गाची अवकृपा झाली तरी आमच्याकडे भरपूर अन्नसाठा आहे, भरपूर आमच्याकडे साखर आहे. हे कोणी करून ठेवलं आहे? हे आम्ही भरून ठेवलेले आहेत गोडाऊनं, ते हे खाली करणार आहेत. एवढंच सांगतो मी आपल्याला की मग तो तरुण वर्ग असेल, गरीब माणूस असेल, कष्टकरी असेल, किंवा मशीनवरती काम करणारा कामगार असेल, किंवा ह्यांच्यासारखे अर्थतज्ञ असतील, म्हणजे डोक्याचं विद्वत्तेचं काम करणारे, ह्या सगळ्या माणसांच्या ज्या आहेत अपेक्षा वाढलेल्या आहेत. जो मध्यम वर्ग होता त्याला असं वाटतं की मी आता उच्च मध्यम वर्गामध्ये कसा जाईन, हे तुम्ही स्वप्न दाखवलेलं आहे. त्यामुळे सर्व समाजामधल्या सगळ्या समाज घटकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या पुरी करण्याची जबाबदारी तुमची आहे. एक गोष्ट मी सांगतो, काय महिना दीड महिन्यामध्ये वगैरे मी काही सांगणार नाही, त्यांना वेळ लागणार ना. परंतु तुम्हीच सांगितलं होतं ना, ते आम्ही विचारतो की आम्ही आल्याबरोबर अच्छे दिन येणार आहेत, आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं होतं त्याचीच आम्ही पुनरावृत्ती करतो आणि तो प्रश्न तुम्हाला विचारतो. आम्ही काय वेगळं केलं आणि काय गुन्हा आम्ही केला? तुम्ही तेव्हा नाही सांगितलं होतं की आम्हाला, त्यावेळेला सांगितलं काँग्रेस को आपने 60 साल दिया, मुझे आप 60 महिना देना. आता म्हणतात 60 महिने नाही, 120 महिने द्या, म्हणजे 10 वर्ष द्या. काँग्रेसला 10 वर्ष, काँग्रेसला 10 म्हणजे UPAचं वगैरे म्हणता हो. तर मग काँग्रेसने जवळ 1947 सालापासून देशावरती राज्य. नाही, नक्की वसंत कुलकर्णी, आपल्याला पटतंय? मला अगदी थोडक्यात उत्तर द्या, पण हे पटतंय जे काय हरीश रोगे म्हणतायत? मला नाही पटत. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की UPA 1 मध्ये कम्युनिस्ट पार्टी होती आणि कम्युनिस्ट पार्टी ही यांच्या वित्तीय गैरव्यवस्थेला लगाम घालण्याचं काम करत होती. UPA 2 मध्ये कम्युनिस्ट पार्टी नव्हती, तेव्हा UPA 2ला मोकळं मैदान मिळालं आणि 2010 ते 2013 या काळामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे. नक्की. हा जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे त्याच्यामध्ये त्याच्या निष्कर्षामध्ये एक सल्ला दिला गेला की फिस्कल कन्सोलिडेशन ची गरज आहे, त्याने खर्चावर नियंत्रण राहील किंवा महागाई कमी होईल. याचा अर्थ काय? फिस्कल कन्सोलिडेशन सांगतो. 3 F हे आपल्या अर्थव्यवस्थेला घातक आहेत: फ्युएल, फूड आणि फर्टिलायझर. बरं, या 3 F मध्ये जी अनुदानं दिली जातात त्याची जवळजवळ 3 लाख कोटी होती. 3 लाख कोटीची अनुदानं दिली जातात. आज जर युरिया आपण इम्पोर्ट केला तर त्याची लँडेड कॉस्ट ज्याला म्हणतात ती जवळजवळ 45,000 रुपये टन पडते. आणि तोच युरिया सबसिडाईज जर तो भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तयार केला तर त्याची 23,000 रुपये टन पडते. आणि तो युरिया आपण साधारण 11,000 टनांनी विकतो. आता 11,000 टनांनी विकतो म्हणजे ह्याच्यामधला तोटा कोणतरी सोसतं. हा तोटा सरकार सोसतं आणि तो तोटा अनुदानाच्या रूपाने दिला जातो. अर्थशास्त्रामध्ये असा एक नियम आहे की एखाद्या गोष्टीपेक्षा कमी किमतीला जर तुम्ही ती वस्तू दिलीत तर त्याचं मोल राहत नाही. आता शेतीमध्ये सुद्धा म्हणजे रासायनिक खतामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत: नायट्राईट बेस, फॉस्फरस बेस आणि युरिया बेस. याच्यापैकी युरियावरती अनुदान आहे आणि नायट्राईट आणि फॉस्फेट याच्यावरती अनुदानं नाहीत. त्यामुळे असा प्रकार झाला की ही जी 3 प्रकारची शेती म्हणजे 3 प्रकारचे खतं आहेत ही वेगवेगळं काम करतात. पण युरियाचाच जास्त वापर होऊ लागला, जमीन क्षार होऊ लागली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सरकारने जी अनुदानं दिली त्याचा योग्य वापर झाला नाही. तीच गोष्ट फ्युएल सबसिडी. आता फ्युएल सबसिडी फारशी राहिलेली नाही. ज्या वेळेला म्हणजे UPA सरकारने ज्या 2 कमिटी नेमली, किरीट पारेख समिती फ्युएलवरती ॲडवाईज करण्यासाठी आणि दुसरी कमिटी होती विजय केळकर कमिटी, जे माजी अर्थसचिव होते. विजय केळकर कमिटी आणि किरीट पारेख समिती या दोघांनी सांगितले की डिझेलवरची अनुदानं रद्द करा. आता डिझेलवरती अनुदान का दिलं जातं तर डिझेल हे माल वाहतुकीसाठी वापरलं जातं. सगळ्या गोष्टीसाठी डिझेल वापरलं जातं. शेतात पिकलेला गहू
हा सब्जी मंडी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बाजारामध्ये नेण्यासाठी गहू वापरलं जातं तिथून, किंवा गोडाऊनमध्ये, तिथून ग्राहकाकडे, सगळ्या ठिकाणी डिझेल वापरलं जातं. तर डिझेलवरती अनुदानं दिली तर याच्या किमती कमी राहतील आणि महागाई वाढणार नाही. हे एक त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणून हा सल्ला दिला गेला. म्हणून नाही, पण ते किती असावं? डिझेलवरची वित्तीय तूट 10 रुपये झाली होती आणि आता दर महिन्याला 50 पैसे. विजय केळकरनी सांगितलं 10 रुपये वाढवा, किरीट पारेखने सांगितलं 6 रुपये वाढवा दर महिन्याला. हे UPA सरकारनेच नेमलेल्या समित्या होत्या. दर महिन्याला 50 पैसे डिझेलमध्ये वाढ करून आता 10 रुपये वाढ होती, ती फक्त 3 रुपये 70 पैसे राहिलेली आहे. तेव्हा आता अनुदान म्हणजे 3F पैकी फेलवरची जी तूट आहे ही अगदी नियंत्रणात आलेली आहे. त्यांनी पेट्रोल अगोदर नियंत्रण मुक्त केलं, बरोबर. आता राहिलं LPG आणि घासलेट. नक्की. एक शेवटचा प्रश्न फक्त, उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय अपेक्षित आहे अगदी थोडक्यात? उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये जर रुग्णाला वाचवायचं असेल तर शस्त्रक्रिया करावीच लागेल असं जे डॉक्टर सांगतात तेच उद्या अपेक्षित आहे. बरं, नक्की. अगदी थोडक्यात एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की उद्याच्या अर्थसंकल्पामधून काय अपेक्षित आहे. हरीश रोगे, आपणही सांगाल शेवटचं अगदी एका वाक्यात काय आपल्याला वाटतं? नाही, त्यांना काय अभिप्राय आहे ते मला समजलं ना. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की सगळ्या ज्या सबसिडीज आहेत त्या बंद करायला पाहिजेत. नाही, तुम्ही म्हणणार तुमच्या एकंदर वसंतराव, तुमच्या बोलण्याचं एकंदरित आपण सांगा उद्याच्या अर्थसंकल्पामधून आपल्याला काय अपेक्षित आहे थोडक्यात, आपली वेळ. मला एकच अपेक्षित आहे की या देशातला 70% गरीब माणूस आहे तो माणसासारखा जगला पाहिजे. आणि तुम्ही जी काही आश्वासनं दिली आहेत, तुम्ही जे काही अच्छे काही दिन दाखवणार आहात देशाला, ते तुम्ही अच्छे दिन लवकरात लवकर आणण्याच्या दृष्टीने पावलं टाका. नाही, प्रयत्न नाही, पावलं टाका असं मी अपेक्षा या ठिकाणी करतो. नक्की. आपण दोघेही इथे आलात आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की अच्छे दिनचा जो वादा केलेला आहे नरेंद्र मोदी सरकारनं तो पूर्णत्वात येण्यासाठी पावलं टाका असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि अर्थतज्ञ आपल्याला सांगतायत की कुठेतरी शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, कारण आपली जी आत्ता अर्थव्यवस्था आहे ती थोडीशी रुग्ण म्हणजे गरीब काय म्हणतो त्याला आपण, आजारी झालेली अशी अर्थव्यवस्था आहे आणि आजारी झालेल्या अर्थव्यवस्थेवर आता शस्त्रक्रियेची गरज आहे. बघूया आपण अर्थसंकल्पामध्ये काय निघतं. मात्र या बुलेटिनमध्ये इथे संपतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.